हॅलो फ्रेंड्स. आज आपण एक प्रेरणादायक गोष्ट ऐकणार आहोत. आपल्या सर्वांच्या लाडक्या सिंधुताई सपकाळ यांच्याबद्दलची त्यांची जीवन कहाणी थोडक्यात मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याच्यामधून तुम्ही काय शिकलात हे मला तुम्ही नक्की कमेंटमधून सांगा. तर सिंधुताई सपकाळ यांचा जन्म जिल्हा वर्धा येथे झाला. त्या घरी लहानपणी त्यांना आवडीनं चिंधी असं म्हणत. त्यांना घरी आपल्या गुरांना चारण्याचं काम असायचं. एके दिवशी ही लहानशी चिंधी गुरांना चारण्यासाठी घेऊन गेली असता शाळेतल्या मुलांना पाहून तिला शाळेत जाण्याची इच्छा मनात निर्माण झाली. ती इच्छा तिने आपल्या आई-वडिलांना येऊन घरी सांगितली. ते ऐकून तिची आई भडकली. त्या म्हणाल्या, की आपल्या घरात अजून कोणीही शिक्षण घेतलं नाही आणि तुला हे कुठलं वेड लागलं आहे. परंतु तिचे वडील मात्र शांत राहिले. त्यांनी आपल्या लाडक्या चिंधीला शाळेत नेऊन दुसऱ्या दिवशी दाखल केलं. चिंधी शाळेत जाऊ लागली, परंतु हातातलं गुरांचं काम काही संपेना. गुरांना चारण्याचं काम काही संपेना. त्यामुळे तिची शाळा सतत बुडू लागली. कधी 1 तास तर कधी 2 तास एवढाच वेळ ती शाळेत जात असे. त्यामुळे काही शिक्षक तिच्यावर रागवत असत. परंतु त्यातले काही शिक्षक मात्र तिला खूप सपोर्ट करत असत. गुरांना चालताना नेताना शाळेत जायला न मिळाल्यामुळे तिने कधी-कधी पानांचीच पाटी आणि पानांच्या झाडाच्या काट्यांनाच पेन करून आई शिकायला सुरुवात केली. अशा पद्धतीने त्यांनी आपलं 4थी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांचं लग्न झाल्यानंतर घरी सासरी कोणी शिकलेलं नसल्यामुळे त्या शिकलेल्या होत्या आणि त्यामुळे सर्वजण त्यांचा राग-राग करत. त्यामुळे त्यांना कोणतंही वाचन करण्यावर बंदी होती. त्यामुळे त्या की वाण्याकडून आणलेले पेपर्स किंवा पुडी बांधून आणलेले कागद लपवून ठेवत आणि त्या वाचून काढत. आणि लपवण्याची जागा बरं का कुठे होती माहिती का? उंदरांच्या बिळामध्ये. अशा वेळी एक दिवशी त्यांना खूप सुंदर कविता सापडली आणि ती कविता त्यांना खूप जवळची वाटली. त्या लपवून तो पेपर लपवण्यासाठी त्या घरापासून दूर एका बिळाजवळ त्या गेल्या. तिथे त्यांनी लपवून ठेवताना तिथे मुंगुसाने त्यांच्या हाताला चावा घेतला. त्यावेळी त्यांच्या हातातून रक्ताची धार वाहू लागली आणि त्या हातातील रक्ताच्या धारेतून त्या कागदावर, कवितेवर जणू काही रक्ताभिषेक झाला. त्यावेळी त्या सिंधुताईंच्या मनात आलं, की सर्वजण एका प्रवाहात जात असताना मी अशी विरुद्ध प्रवाहाकडे का वाहत आहे? आणि तरीही त्यांनी आपलं शिकण्याचं धाडस काही सोडलं नाही. नंतर त्यांना आपल्या स्वतःच्या घरातून बाहेर काढलं गेलं. तान्ह्या बाळाला घेऊन त्या घरातून बाहेर पडल्या आणि त्यांनी एकच निर्धार केला, की आपण अनाथांची आई व्हायचं. आणि आज सिंधुताई आपल्या सोबत नाही आहेत, पण आपल्या सर्वांच्या मनामनामध्ये त्यांनी जे अनाथ मुलांसाठी आपल्या मुलीला सोडून इतर मुलांसाठी जे कार्य केलं, ते मात्र शतकोनशतकं सर्वांच्या मनात राहील. आणि त्यांचे खूप खूप आभार, की त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला आपल्याला इथे मिळतात, की आज आपल्याकडे भरपूर गोष्टी आहेत, सगळी संसाधनं आहेत, तरीसुद्धा आपण सतत कंप्लेंट करत असतो. पण ज्या स्त्रीकडे आपल्या घरच्यांचा सपोर्ट नसतानाही ती इतर मुलांना वाढवू शकते आणि स्वतःचं आयुष्य पूर्णपणे दुसऱ्यांच्या सेवेसाठी घालवू शकते, तर आपण मात्र आपलं स्वतःचं आयुष्य तर नक्कीच सुंदर करू शकतो. तर तुम्हाला ह्या कथेतून कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्या नक्कीच कमेंटमध्ये लिहून पाठवा. थँक यू सो मच.